खगोलशास्त्रानुसार ग्रहण ही एक महत्त्वाची घटना असून दरवर्षी किमान 4 आणि जास्तीत जास्त 7 वेळा ग्रहण लागते. यावर्षी सूर्यग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांत फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे. यामध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत असतील. ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहणाची घटना घडते. 3 मार्च 2026 मंगळवार रोजी हे ग्रहण नेमके कधी असेल आणि त्याचे नियम काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया. चंद्रग्रहण कधी सुरू होईल आणि कधी संपेल? पंचांगानुसार चंद्रग्रहणाची सुरुवात 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:21 होईल आणि हे ग्रहण संध्याकाळी 6:46 समाप्त होईल. अशा प्रकारे हे चंद्रग्रहण साधारण 3.5 तास चालेल. या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6:20 पासून सुरू होईल, ज्या दरम्यान पूजापाठ आणि कोणतीही शुभ कार्ये करणे वर्जित असेल. हे ग्रहण कुठे कुठे दिसणार? हे चंद्रग्रहण भारत, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडात दिसणार आहे. हे ग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिका तसेच प्रशांत महासागर क्षेत्रात बहुतांश ठिकाणी दिसणार नाही. ज्या ठिकाणी चंद्रग्रहण दिसणार नाही तिथे सूतक काळाचे नियम लागू होणार नाहीत. सूतक काळाचे नियम काय आहेत? गरुड पुराण, स्कंद पुराण आणि धर्मसिंधू या ग्रंथांमध्ये ग्रहणाशी संबंधित नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांनुसार ग्रहणाच्या काळात भोजन करणे, अन्न शिजवणे, झोपणे, शुभ कार्य करणे, देवमूर्तीला स्पर्श करणे, तेल मालिश करणे, केस किंवा नखे कापणे आणि शारीरिक संबंध ठेवणे या गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. ग्रहणाच्या काळात काय करावे? हिंदू धर्मशास्त्रांनुसार ग्रहणाच्या काळात मंत्रांचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात व्यक्तीने गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, भगवान विष्णू किंवा भगवान शिव यांच्या मंत्रांचा जप करावा. तसेच आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करावे. ग्रहणामध्ये केलेला जप आणि दान याचे कोटीपटीने फळ मिळते अशी मान्यता आहे. ग्रहण संपल्यानंतर काय करावे? चंद्रग्रहण संपल्यानंतर व्यक्तीने स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे. देवदेवतांना स्नान घालून त्यांची विधिवत पूजा करावी आणि यथाशक्ती अन्न व धनाचे दान करावे. देश आणि जगावर होणारा परिणाम. ज्योतिषीय दृष्टिकोनातून या ग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव राजकारण आणि सत्ताधारी वर्गावर पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी शासन व्यवस्थेत बदलाचे आवाज उठतील आणि आंदोलनांचे संकेत आहेत. ग्रहांच्या स्थितीनुसार आर्थिक संकट आणि बाजारपेठेतील असंतुलन दिसून येईल. 13 एप्रिल 2026 ते 1 मे 2026 आणि 01 जून ते 4 ऑक्टोबर 2026 या काळात जगात राजकीय उलथापालथ, हिंसाचार आणि दहशतवादी घटना घडू शकतात. तसेच भूकंप, मोठे वादळ किंवा विमान आणि रेल्वे अपघातांचे संकेतही मिळत आहेत. कोणत्या राशींसाठी हे ग्रहण अशुभ? राशीभविष्यानुसार मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह राशीच्यांना जोडीदाराशी मतभेद जाणवू शकतात. मेष राशीच्यांना आर्थिक अडचणी येऊ शकतात, तर वृश्चिक राशीच्यांना वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. धनु राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणत्या राशींचे नशीब उजळणार? काही राशींसाठी हे ग्रहण लाभदायक ठरेल. तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुखद असून नशिबाचे नवीन दरवाजे उघडतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी मालमत्ता खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे. मिथुन राशीच्यांना उच्च पदस्थ लोकांमुळे लाभ होईल, तर मकर राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढून व्यवसायात प्रगती होईल. चंद्रग्रहणाचे उपाय. ग्रहणाचे दुष्प्रभाव टाळण्यासाठी सूतक काळ सुरू होण्यापूर्वीच भोजन करावे. गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये. ग्रहणाच्या वेळी आपल्या आराध्य देवतेचा किंवा नवग्रहांच्या मंत्रांचा जप करावा किंवा धार्मिक ग्रंथांचे पठण करावे. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन सुखसौभाग्याची प्राप्ती होते.